ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पदे हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. संत सज्जन हो, आपण असं पाहिलं की द्रोणपुत्र अश्वत्थाम्याने उत्तरेच्या दिशेने एक अस्त्र फेकलं आणि उत्तरेच्या गर्भात असलेला अभिमन्यूच्या पुत्राचाही किंवा वंशाचाही नाश करावा असा त्याचा हेतू होता. परंतु भगवंताने गर्भात राहून उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं आणि आता सर्व काही व्यवस्थित झालं. भीष्मांचाही शेवटचा काळ झाला आणि नंतर भगवान आता द्वारकेला जायला निघाले. बरेच दिवसापासून द्वारकेला ते गेलेले नव्हते, त्यामुळे द्वारकावासीय लोकसुद्धा भगवंताची आतुरतेने वाट पाहत होते. अर्जुनालाही वाटलं की आपणही भगवंताबरोबर जावं आणि म्हणून अर्जुनसुद्धा भगवंताबरोबर द्वारकेला गेला. त्या ठिकाणी द्वारकेमध्ये त्याचं आणि भगवंताचं जे अलौकिक असं स्वागत झालं, त्यामुळे सर्व द्वारकावासीय लोक आणि भगवानसुद्धा कृतकृत्य झाले. याला बराच काळ लोटला आणि अशी परिस्थिती झाली की या गोष्टीला आता 6-7 महिने झाले आणि एक दिवशी युधिष्ठिर आपला बंधू भीम, नकुल आणि सहदेव यांच्यासह बसले असताना ते विचार करू लागले की अर्जुन द्वारकेला जाऊन आता 6-7 महिने झाले आहेत, परंतु तो अजून परत आलेला नाही. म्हणून थोडी काळजी वाटते आहे, कारण हे सर्व बंधू आता अर्जुनाच्या परत येण्याची वाट पाहत आहेत. युधिष्ठिर काळजी करीत आहेत. भीमाजवळ त्यांनी आपली चिंता व्यक्त केली आणि ते सांगतात की भीमा, तुला काय सांगू रे, माझं मन उदास झालेलं आहे. अर्जुन काय येत नाही, द्वारकेहून काही निरोप नाही, काही संदेश नाही. आणि तुला सांगू का, आता माझ्या मनामध्ये धाकधूक निर्माण झाली आहे. माझ्या मनात अनेक नाना प्रकारचे शंका येऊ लागलेले आहेत. खरं सांगू का, या शंका कशामुळे येतात? मला अनेक अपशकुन दिसू लागलेले आहेत. काय सांगू, सूर्याकडे पाहून सकाळी सकाळी असं दिसतं मला, हे जे भालू आहेत, कोल्हे कुत्रे आहेत, ते सूर्याकडे मुख करून भीषण आवाजात ओरडत आहेत. दिशा मला प्रभाहीन वाटत आहेत, दिशा मला मलिन झालेल्या वाटत आहेत आणि माझ्या मनात आता शंका येऊ लागली. नारद एकदा म्हणाले होते मला की युधिष्ठिरा, आता भगवंताच्या अवतार समाप्तीची वेळ आली आहे. त्यांच्या ही जी लीला आहे, आता लीला समाप्त करू इच्छित आहेत, असं नारद मला म्हणाले होते. तर आता मला असं वाटायला लागलं, तो समय तर आला नाही ना. भगवंत आपली अवतार लीला तर संपवायला निघाले नाहीत ना. त्या अर्जुनाचं काही बरं वाईट झालं असेल. मन चिंतित वैरी चिंतणार नाही अशी अवस्था युधिष्ठिराची झाली आहे. व्याकुळ झाला. नकुल सहदेव शेजारीच बसले आहेत, ऐकताय. भीमही जवळ आहे. आता तेवढ्यामध्ये
युधिष्ठिरानंतर भीमच मोठा होता, नकुल सहदेव लहान होते. अत्यंत सामर्थ्यवान असलेला भीमसुद्धा यावेळी अबोल झाला. काय उत्तर देणार? मोठ्या बंधूचं काय, कोणत्या प्रकारे समाधान करणार? त्याजवळ शब्दच नव्हते. जवळ द्रौपदी आहे. द्रौपदीची काय अवस्था सांगा. ती मनामधून कुढत होती. सगळ्यांना थोडी ना थोडी चाहूल लागलेली होती. प्रत्येकाला चाहूल लागली होती. श्रीकृष्ण तर तिचा दैवी नात्याने भाऊ होता. उभार उतरवण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवान या पृथ्वी तळावर आले. यदा यदासी धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. हे सगळं झालं. दुष्टांचा संहार भगवंताने घडून आणला. अर्जुन तो तर प्रत्यक्ष नर ऋषीचा अवतार आणि नारायणाचा अवतार भगवान श्रीकृष्ण. आणि द्रौपदी ही त्यांची एक आत्मशक्ती होती. बद्रिकेदार या ठिकाणी नर आणि नारायण हे जे तपश्चर्या करत होते, त्या तपश्चर्येची मूर्तिमंत प्रतीक म्हणजे द्रौपदी. त्या तपश्चर्येने मूर्तिमंत स्वरूप जे धारण केलं होतं, देह धारण केला होता, तो म्हणजे द्रौपदी. आणि तपोयज्ञातून निर्माण झालेली ही याज्ञिकी हे तिचं एक नाव आहे. तिच्या रूपाने कौरव कुलाचा संहार हा नियतीनेच तिथे निश्चित केला होता आणि ती संहाराला कारणीभूत झाली. चिरहरण वस्त्रहरण झालं आणि तेव्हापासून हे निश्चित ठरलं की कौरवांचा नाश होणार. ती या देवतांची आत्मशक्ती होती. उत्पत्ती, स्थिती आणि लय. आता तिसरा टप्पा जो लय ज्याला आपण म्हणतो, ती संहार शक्ती म्हणजेच द्रौपदी. स्वरूप काही असो तिचं वेगळं. आणि याच आत्मशक्तीने हे जे दोन असे दुसरे घटक आहेत, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार आणि पतिरूपात असलेले अर्जुन, हे नर आहेत आणि त्यांची ही एकत्र असलेली तपोमूर्ती म्हणजेच ही द्रौपदी आहे. वाट पाहत आहे काय झालं असेल त्याची, काहीच निरूप नाही. रोजची खिन्नता, उदासीनता. आणि एक दिवशी दूत ललकारत आला आणि त्यांनी महाराज युधिष्ठिरांना संदेश दिला. महाराज, धनुर्धरांचे श्रेष्ठ अग्रणी अर्जुन आता आपल्या महालात प्रवेश करीत आहेत. आले ते द्वारकेहून परत आले. हा निरोप, हा ध्वनी, हा शब्द ऐकताच धर्मराजा ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होता ते अर्जुन महालामध्ये प्रवेश करते झाले. धर्मराजांनी अर्जुनाची भेट घेतली, कडकडून मिठी मारली आणि हा भेटीचा आनंद युधिष्ठिरांच्या नेत्रात दिसू लागला. परंतु अर्जुनांची अवस्था काय? अर्जुनाची अवस्था अशी होती की एखादा पराभूत मनुष्य यावा आणि त्याची जी मिठी मारण्याची किंवा त्याच्या याच्यामध्ये असं काही जाणवत नव्हतं. ज्याला ऊर्जा म्हणा, आनंदाचा स्रोत म्हणा, हे युधिष्ठिराला जाणवत नव्हतं. जडवत होतं ते सगळं आलिंगन. आणि त्यामुळे अर्जुन असा दिसत होता की एखादा मोठा वटवृक्ष असावा
आणि पावसाळ्यात विजांच्या कडकडामध्ये, त्या कडकडात होत असताना एखादी वीज एखाद्या वृक्षावर कोसळावी आणि तो जसा तेजोहून काळाकुट्ट दिसतो तसा अर्जुन तिथे युधिष्ठिरांना भासला. एकदम शुष्कता होती, भेटण्यात शुष्कता होती. बोलायला अर्जुनाने काही सुरुवात केली नाही, गप्प होते. कोणी एकमेकाशी बोलत नाही. आता अर्जुन बोलत नाही, गावून आलेल्या माणसाचं जसे काही एकंदरीत बिहेवियर असतं तसं तिथलं त्याला दिसलं नाही. युधिष्ठिराला भीम, नकुल, सहदेव हे सारे चुपचाप पाहत होते. विषय कोणी काढायचा, बोलायचं कोणी. शेवटी धर्मराजाने सांगितलं, अर्जुना आलास? अर्जुनाने शुष्क होतं, हो आलो. काय रे मग, कसं काय आहे, काय नाही. इकडच्या तिकडच्या गप्पांना सुरुवात झाली. तो विचारतो, द्वारकेला कसं काय आहे? युधिष्ठिर विचारतायत, द्वारकेचं कसं काय चाललंय? ठीक चाललंय. द्वारकेतले जे आपले नातेवाईक आहेत, वसुदेव आहेत, इतर भगवान श्रीकृष्णांच्या रण्या आहेत, कसं काय घ्यायचं? बरं आहे. त्या बोलण्यामध्ये असा काही उत्साह दिसत नव्हता. ठीक आहे, बरं आहे, ठीक आहे, बरं आहे, चांगलं आहे, हे वरवरचं उत्तर अर्जुन देत होता. बराच वेळ निघून गेला. युधिष्ठिराने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, कारण तू 6-7 महिने झाले तिथे राहिला, खूप आनंद आला असेल, मजा केली असेल तू. कारण प्रत्यक्ष भगवंताचा सहवास आहे. आता भगवंताला एवढी काही चिंता नाही, तूच जवळ असल्यामुळे तुमच्या खूप गप्पा गोष्टीच होत असतील. तुम्ही विहार करायला गावाच्या बाहेर जात असाल, सगळे एकत्रित असाल, एकत्रित भोजन करत असाल, अत्यंत आनंद आहे. आणि ते जे 6-7 महिने तर असे मला असं वाटतं की अगदी भुरकन उडून गेले असते. किती आनंदात तुम्ही 6-7 महिने राहिले असाल. बरं, जाऊ दे. भगवान श्रीकृष्ण कसं काय आहे? आणि हा प्रश्न विचारला आणि अर्जुनाचा गळा दाटून आला. कृष्णाचं नाव काढताच अर्जुनाचा गळा दाटून आला. त्याच्या नयनातून अश्रू पूर वाहू लागला. तरी काय झालं, काय झालं, रडतोस कशाला? बोल ना, कृष्ण कसे आहे? आपलं जीवन सर्वस्व, सर्वांतर्यामी भगवान श्रीकृष्ण कसे आहेत? आता उत्सुकता लागली युधिष्ठिराला. अर्जुन इतके वेळेस हा विषय टाळत होता, परंतु आता तो टाळला जाणार नव्हता. मुख्य मुद्द्याला आता तिथे सुरुवात झाली आणि एकदम मोठ्याने अर्जुनाने हुंकार दिला, टाहो फोडला, युधिष्ठिराला मिठी मारली. नेत्रातून अश्रू हातातच आहे. बंधू, काय सांगू, आज भगवान श्रीकृष्ण आणि आपली सर्वांची ताटातूट झालेली आहे. होय, आता तो भगवान श्रीकृष्ण आपल्याला कायमचा सोडून गेलेला आहे. आपला सारथी माझा सारथी नाही. आपल्या या नावेचा कर्णधार राहिलेला नाही. माझ्या जीवातला प्राण नाही. द्रौपदींचा धर्मबंधू नाही. अंजला, हे सखे ती म्हणून मी हाका मारत होतो. आपण सर्वजण त्याला सखा म्हणत होतो. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. हे ज्याला आपण पुकारून बोलत होतो तो भगवान आता राहिलेला नाही. आपला मार्गदर्शक दीप आता नाही आहे. आता फक्त अंधार,
अंधार आणि अंधार, आणि या अंधारात आता आपण सापडणार आहोत. आठवणीच्या तो बांध फुटला. पांडव शोक करू लागले, कारण अर्जुन गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकेमध्ये एक वेगळाच प्रकार घडून आला. कुटुंबामध्ये उन्माद सुरू झाला, कुणी कुणाला ऐकत नाही, आणि भगवंतही आता आपली अवतार लीला संपवणार म्हणून तेही तिथून निघून गेले. सर्व यदू वंशातल्या लोकांनी एकमेकांना आपल्या शस्त्रानेच समुद्रकाठी जाऊन एकमेकांना ठार केलं. ते जे लवाळ्यासारख्या उडणाऱ्या काठ्या होत्या त्यांना प्रत्येकजण हात लावू लागला. जे एकत्र राहत होते त्यांनी त्या ठिकाणी सर्व क्रियाकर्म केल्यानंतर मद्यप्राशन केलं, आणि त्याच्यात एकमेकाचे शत्रू सर्व नातं विसरले, एकमेकाला ठार केलं. भगवान एका अश्वत्थ वृक्षाखाली बसले आणि आपला देहत्याग त्यांनी केला. हा थोडक्यात असा वृत्तांत अर्जुनाने युधिष्ठिर, आपले जे बाकीचे बंधू यांनाही कथन केला, आणि आता त्यांना श्रीकृष्णाने केलेल्या उपकारांची कृतज्ञता व्यक्त होते, आठवण येते. आणि हे सगळं पाहिलं त्यावेळेस कोण कोणाशी बोलणार. द्रौपदी जवळ बसली आहे, तिला तो जुना प्रसंग आठवला. त्या कौरव पांडवांच्या द्यूत सभेमध्ये पांडव हरले, द्रौपदी पणाला लावली गेली, आणि यांनी त्या ठिकाणी द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू केलं. भीष्म महोदय, जे सर्व गुरुकुळाचे सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे सदस्य होते, तेही हा अनाचार त्यांच्या डोळ्या देखत घडत होता. खाली मान घालून ते सर्व सहन करत होते. धृतराष्ट्र, तो अंधळा धृतराष्ट्र, त्याचं अंतर्मनही अंधळ झालं होतं आणि बाह्य नेत्रही अंधळे होते. तोही सहन करतोय. दुर्योधन दुःशासनाला कोणी रोखत नाही. राजा हा बलहीन झालेला होता, आणि त्यामुळे त्या ठिकाणी असा अनाचार अत्याचार सुरू झाला. द्रौपदीने वस्त्रहरणाच्या वेळी प्रत्येकाकडे पाहिलं. एवढा बलवान भीम, त्यानेही मान खाली घातलेली होती. अर्जुनाची मान खाली होती, युधिष्ठिराची मान खाली होती. नकुल सहदेव बोलून चालून तर लहानच होते. आणि शेवटी कोणाचीही आशा उरली नाही. तेव्हा तिने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. भगवान धावून आले, आणि भगवंताने हा वस्त्ररूप अवतार धारण केला. स्वतः भगवान वस्त्राचं रूप धारण करून द्रौपदीचं रक्षण त्यांनी केलं. या सर्व गोष्टीचा द्रौपदीला या गोष्टीचं स्मरण होऊ लागलं. एक प्रसंग आठवला. एकदा भगवान श्रीकृष्ण एक फल आहार करावा म्हणून एक फळ ते कापून खावं या इच्छेने चाकू घेतला आणि ते फळ कापायला लागले. कापता कापता त्यांच्या बोटाला तो चाकू किंवा ते शस्त्र लागलं, आणि तिथे रक्ताची धार सुरू झाली. तिथे नारदांचा प्रादुर्भाव झाला, आणि भगवंताच्या बोटाला हा चाकू लागल्यामुळे रक्त वाहत आहे, याला काहीतरी भांडाला चिंधी पाहिजे म्हणून ते धावत धावत सुभद्रेच्या घरी गेले. सुभद्रेच्या महालात गेले आणि सांगितले की सुभद्रे,
भगवंताच्या बोटाला ते शस्त्र लागलेलं आहे, तो चाकू लागलेला आहे. तेव्हा काही तुझ्या घरात चिंधी असेल तर देव लवकर त्या बोटाला बांधायची, ते रक्त थांबेल तो प्रवाह. तेव्हा द्रौपदी इकडे तिकडे शोधाशोध करते. अरे नारदा, काय सांगणार, आमच्या घरात कुठे चिंधी असते का? इकडे पहा, हे कपाट शोध, ते कपाट शोध, हे कपडा फेक, तो कपडा फेक, पण तिला चिंधी मिळाली नाही. नारदाने पाहिलं की ही काही लवकर शोधणार नाही, देणार नाही. धावत धावत ते द्रौपदीच्या महालात आले आणि द्रौपदीला तो सांगितल्यानंतर द्रौपदी तर पहिल्यांदा धसकारे बापरे कसं काय झालं, आणि तिने पटकन आपल्या अंगावरचा जो पितांबर होता, शालू होता, त्याचा पदराचा भाग असा धरकन एक चिंधी फाडली आणि नारदाला सांगितलं की नारदा, पटकन जा भगवंताच्या बोटाला ही चिंधी बांध, त्याचा रक्तप्रवाह तिथे रक्त वाहत असेल, तू इथे थांबू नको, बोलण्यात वेळ घालू नको. भगवान संतुष्ट झाले. ही परीक्षा घेतली होती त्यांनी, आणि हे सर्व प्रसंग द्रौपदीला आठवत आहेत. किती उपकार त्या भगवंताचे आपल्यावर झाले आहेत, याचं हे उदाहरण आहे. बरं जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. बरं जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. सुभद्रा कृष्णाची पाठीची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून. सुभद्रा भगवंताच्या पाठीची बहीण होती म्हणून नारद पहिल्यांदा सुभद्रेच्या घरी गेले. बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर देई. बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर देई. सुभद्रा बोलली, शालुनी पैठणी का देऊ तुम्हासी फाडूनी. शालुनी पैठणी का देऊ तुम्हासी फाडूनी. पाठीची बहीण गेली बदलून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. बरं जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. नारदा, आमच्या घरात चिंधी नाही रे. श्रीमंताच्या घरात चिंधी सापडत नाही आणि गरिबाच्या घरामध्ये चिंधीशिवाय दुसरं काहीच सापडत नाही, अशी अवस्था या महालात झालेली होती. नारद हिरमुसले आणि धावत सुभद्रेच्या महालातून ते द्रौपदीच्या महालात गेले. द्रौपदी, अगं भगवंताच्या बोटातून रक्त येत आहे, त्याला चिंधी दे. नारद बोलले आणि द्रौपदी सांगते. द्रौपदी बोलली, हरीची मी कोण. द्रौपदी बोलली, हरीची मी कोण. तरी मला त्याने मानली बहीण. तरी मला त्याने मानली बहीण. काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. नारदा, मी कोण आहे तो माझा धर्माचा भाऊ आहे, मी त्याची धर्म भगिनी आहे. पण ज्याने वस्त्र रूप धारण केलं आणि माझ्या अब्रूचं रक्षण केलं, त्याला चिंधी काय, वस्त्राची नव्हे, तुम्ही माझ्या काळजाची चिंधी सुद्धा त्याला काढून देईल, कारण त्याने त्या भगवंताने माझ्यावर अनंत उपकार केलेले आहेत. वसने देऊनी प्रभू राखी माझी लाज, आणि चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज. चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून,
आणि द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, भरतरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. केवढे अनंत उपकार त्या भगवंताने मला त्यावेळेस माझ्यावर केले. मी माझ्या काळजाची सुद्धा चिंधी त्या भगवंताला अर्पण केली. त्यांनी माझी लाज राखली आणि आज तो परमात्मा त्याचा निरोप घेऊन नारदा तुम्ही माझ्या घरी आले आहात. आणि तिने आपल्या अंगावर असलेला भरजडू, ती यज्ञाची कन्या होती, याज्ञिकी तिचं नाव होतं, यज्ञासारखं तेजस्व त्रैलोक्य मोलाच्या अंगावर तिचा जो पितांबर होता त्यांनी डरकन त्याची चिंधी पाडली आणि नारदाच्या हातात दिली. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैशी ज्याची भक्ती तैसा नारायण, प्रेमाचे लक्षण बाई भारी विलक्षण, जैशी ज्याची भक्ती तैसा नारायण. हा सर्व प्रेमाचा प्रकार आहे. ज्याची जशी भक्ती असते तसा परमात्मा त्याच्या पाठीशी उभा राहतो. हे प्रेमाचं लक्षण. द्रौपदीने आपलं त्रैलोक्य मोलाचं वसन फाडून दिलं. वसन म्हणजे वस्त्र, पितांबर. पहा हा प्रेमाचा प्रकार. भक्तीचं लक्षण असं सांगितलंय, सा प्रेम स्वरूप. हा भक्ती ही प्रेम स्वरूप असते. रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुन. रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुन. नुसते नात्याचं, रक्ताचं नातं हे किंवा नुसतं सांगण्याला असतं. खरं प्रेम हे अंतरातलं असतं. नुसती रक्ताची नाती असून काहीही चालत नाही, काही उपयोग होत नाही. नावाला भाऊ बहिणी आपण पाहतो, नुसत्या नामाला नामधारक आहेत. प्रत्यक्षामध्ये आपल्या बहिणींना कधीही न विचारणारे बांधव तुम्हाला आज दिसतील. प्रेमाचा रंग उडून गेला, प्रेमाचा रंग फिकट झाला. आज हा सगळ्यांना अनुभव आहे. स्त्रीचा मृत्यू होतो तेव्हा त्या भावाकडच्या साडीची ती शेवटची बोळवणी असते. लोक तिची वाट पाहतात. नाही, भाऊ आला नाही, भाचा आला नाही. ती शेवटची माहेरची साडी दिली जाते आणि मग ती पार्थिव त्या याच्यावर ठेवलं जातं, तिरलीवर ठेवलं जातं. म्हणून रक्ताच्या नात्यापेक्षाही प्रेमाची नात पाहिजे. हे प्रेम शिकवण्यासाठी, हे बंधू प्रेम शिकवण्यासाठी हा जो काही प्रसंग आहे, या प्रसंगाची प्रत्येकाने आठवण ठेवा. रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुन. जे जे बंधू असतील त्यांच्या धर्मपत्नी त्यांनीही आठवण करून द्यावी, तुमची बहीण आहे, जाऊन या एकदा तरी, घेऊन या एकदा तरी. मी असे लोक पाहिलेले आहेत की बहिणी कधीही भावाच्या घरी गेलेल्या नाहीत, बोलवलंच सुद्धा नाही. आणि हा अधर्म आहे, हा अधर्म आहे. अशा लोकांना कायमच दुःख आहे हे आपण पाहतोय, ते दिसतं आहे. आणि बहीण भावांच्या प्रेमामध्ये विशेषतः मोठा भाऊ असेल तर त्याने बापाची भूमिका घेतली पाहिजे.
बाप मुलीवर कधीही राग धरत नाही. कधीही पिता आपल्या मुलीवर राग धरत नाही. त्याचा कितीही तिकडे अपमान झाला तरी तो त्या ठिकाणी जातो. आपल्या भाषेमध्ये पट्ट्यारासारखा जात असतो, कारण ती त्याची मुलगी असते. बापाच्या नंतर या भावांनी पित्याची भूमिका निभवली पाहिजे. आणि बहीण भाचीचा आशीर्वाद या संसारातलं वैभव आहे. बाकी सगळं नष्ट होईल, पण हे दिलेले आशीर्वाद कधीही नष्ट होणार नाही. मनापासून दिलं पाहिजे, औपचारिकपणा नसावा. धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीती जी करती जगीला भाविन. धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीती जी करती जगीला भाविन. तो बंधू धन्य आहे, ती बहीणही धन्य आहे. कुठलीही अपेक्षा न करता जे बहीण भाऊ एकमेकावर प्रेम करतात, जी आत्मीयता दिसते. कशी आहेस? चांगली बा. हा एक शब्द स्वर्ग आणि पृथ्वी यांना जोडणारा सेतू आहे. स्वर्ग सुख काही नाही. त्या बहिणी सुखावतात. कशी आहेस? या शब्दाने स्वर्ग सुखाचा आनंद त्या बहिणीला म्हणतो. ती म्हणजे चांगली आहेस. तेव्हा त्या भावाला वाटतं की माझ्या बापाने इथे माझी आपली बहीण दिली किंवा माझ्या वडिलांनी मुलगी दिली, त्याचं सार्थक झालं. पश्चाताप नाही झाला देऊन. ही जी रक्ताची नाती आहेत जगामध्ये लाभाविन. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीती जी करती जगीला भाविन. नाताने ती चिंधी घेतली, धावत धावत भगवंताजवळ गेले. भगवंता दिली. कोणी दिली? द्रौपदीने दिली. द्रौपदीने दिली. चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न. चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. भरतरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदीला या सगळ्या गोष्टीची आठवण. डोळ्यातून अश्रू गळा होता. काय सांगू त्या भगवंताचं प्रेम, काय सांगू त्या नारायणाचं प्रेम. हे सर्व दृश्य तिच्या डोळ्यासमोर. अर्जुन हा आता द्वारकेहून आल्यानंतर द्वारकेत घडलेला सर्व जो वृत्तांत आहे तो सांगताय. युधिष्ठिराला जे अपशकुन घडत होते त्याचं सर्व फलित, त्याच्या सर्व खानाखुणा आता उलगडल्या जात होत्या. आणि त्यावेळेस या पाची बंधूंनी आणि 6व्या द्रौपदीने त्यांच्या डोळ्यातून अश्रुपात होतो आहे. आणि त्यांनी जो केलेला शोक होता तो असीम शोक होता. अत्यंत त्या शोकाचं वर्णनच केलं जात नाही असा शोक होता. त्यांना सर्व आठवणी येऊ लागल्या. कृष्णाची आठवण काढता काढता आता काय राहील, आता राहिलं काय. आपला तारणहार, आपला अंतरात्माच निघून गेलाय. आणि त्या 6 जणांनी 5 पांडव 6वी द्रौपदी यांनी आता राज्य त्याग करायचं ठरवलं. आता नाही जगायचं. कशासाठी जगायचं. सर्व द्वारकेमधली हकीकत यादव आपसात लढून नेली.
जे बंधू एकमेकावर प्रेम करत होते त्यांनीच एकमेकांची हत्या केली. ऋषींचा शाप नडला. भगवंत सुद्धा त्या शापामध्ये, कारण कुलात असल्यामुळे कुलसंहार हा होणार होता आणि भगवंतांचाही व्याधाच्या वाहनाचा निमित्त होऊन भगवानही देह त्याग करून निजधामाला गेले. याच ठिकाणी प्रभास या ठिकाणी विदुराने आपला देह त्याग केला. त्या भारतातील काळातील शेवटचा नीतिमान चिंतक, नीतितज्ञ विदुरही निघून गेले. नीतीच संपले. आणि आता जगण्यात काही अर्थ नाही. आणि युधिष्ठिर निघाला. चारी बंधू, पत्नी द्रौपदी सर्वस्वाचा त्याग केला आणि निघाले. कुठे? हिमालयाकडे स्वर्गारोहण करण्यासाठी निघाले. मनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं स्मरण, भगवान श्रीकृष्णाचे चरण आणि स्वतःहून देह त्याग करायचा घेतलेला निश्चय हिमालयाकडे निघाले. हिमालय या पृथ्वीचा मानदंड आहे. उंच असं गगनस्पर्शी ते शिखर, पांढरे शुभ्र शिखर, हा अंतिम जीवनाचा प्रवास पांडवांचा आणि द्रौपदीचा सुरू झाला. हळूहळू त्या एखाद्या मोठ्या ज्योती, या 6च्या 6 अशा मोठ्या शिखा, दीप शिखा हळूहळू 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 पुढे निघाल्या. आणि एका मागून एक सर्वजण निघाले. आणि हळूहळू त्या दीपज्योती हिमालयाकडे विलीन झाल्या. प्रभास क्षेत्रामध्ये सुद्धा विदुर यांनी आपला देहत्याग केला. पण जगाला जाताना मात्र त्यांनी एक कायमची देणगी आणि कायमचं तत्वज्ञान ठेवून गेला, ते म्हणजे विदुर नीती. विदुर हे भगवान यमधर्माचा अवतार होता. शापग्रस्त झाल्यामुळे त्याला या ठिकाणी विदुराचा जन्म प्राप्त झाला होता. आता पांडव गेले आणि मग राज्य सुरू झालं, ते राजा परीक्षिताचं. आणि इथे हा राजा परीक्षितच आपल्या या चरित्राचा मुख्य नायक आहे. हा जो विरह आहे, हा जो वियोग आहे, यामुळे सूत ज्या कथा सांगत होते तिथे जो श्रोतृवर्ग बसलेला होता तेही स्तब्ध झाले. आता पुढे काय? श्रीकृष्णाचा स्वतः यादव कुळात जन्म घेऊन यादव कुळाचा नाश त्यांना त्यांच्या डोळ्या देखील पाहावा लागला. आपल्या सर्व नातेवाईकांसह कौरव पांडवांचा नाश आणि सर्व पुण्यशीलता, सर्व पुण्याई या ठिकाणी संपत आली. या 12व्या स्कंदाच्या आसपास भगवान श्रीकृष्णांचा जे निर्याण आहे त्याचं वर्णन आहे काही श्लोकांमध्ये, ते आपण पुढे घेणारच आहोत. त्याची महती मी तुम्हाला सांगणारच आहे. हे सर्व व्यथित करणारा हा विषय आहे. आता महाराजा परीक्षित हस्तिनापुराच्या राजगादीवर बसतोय, पण कुठलाही आनंद नाही. कारण ती जी भूमी हस्तिनापूरची कुरुक्षेत्र वगैरे होती, आपल्याच लोकांच्या रक्ताने, आपल्याच नातेवाईकांच्या रक्ताने रक्तलांछित झालेल्या भूमीवर आता परीक्षित राज्य करणार होता. जे युद्धात मारले गेले तेही आपलेच,
आणि आता परीक्षिताच्या रूपाने जे राज्य करतात तेही एकाच रक्ताचे. आता अशा या भूमीवर काय केलं पाहिजे म्हणजे सुख निर्माण होईल. अशा वेळेस एक लक्षात ठेवा, असा प्रसंग जर जीवनात आला आणि पुढे पुन्हा जीवनाला सुरुवात करायची असेल जशी राजा परीक्षिताने केली, तर कायमच सत्कर्माचा वर्षाव झाला पाहिजे. कायम सत्कर्म करा, सत्कर्म करा, सत्कर्म करा. हा जो आकाशवाणीचा दिव्य सिद्धांत होता, त्या सिद्धांताप्रमाणे वागलं पाहिजे. आणि या सत्कर्माच्या वर्षावाने पुन्हा पुण्यरूपी फल पीक त्या जमिनीवर धरतीवर उगणार आहे. पवित्र तुझ भूमी देह पुण्यवंत, पावन तो देश आणि धरणी जी आहे तो देश पावन होतो, ती धरणी पुण्य होते जेथे हरीचे भक्त वास करते. जिथे हरीचे भक्त वास करतात, निवास करतात, तीच पुण्यभूमी आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तयांठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुण्याचा वर्षाव जसा धरित्रीवर आवश्यक आहे तसा आपल्या कुटुंबातही आवश्यक आहे. सत्कर्म करा, सत्कर्म कधीही वाया जात नाही. आणि मोह हेच दुःखाचे, सर्व दुःखाचे कारण आहे. संसार करा पण विश्वस्त होऊन करा, तटस्थ होऊन करा, मोहात पडू नका आणि सत्कर्म करतच राहा. लबाडांच्या बाजूने उभे राहू नका, आपल्यालाही त्याचा दोष लागतो. खोट्याचं समर्थन करू नका आणि चांगल्याची निंदा करू नका. जे खोटं आहे ते खोटंच म्हणा, चांगलं आहे ते चांगलंच म्हणा. अपपर भाव ठेवू नका, कारण त्यामुळे मनुष्याला दोष लागतो. राजा परीक्षित हस्तिनापुराच्या गादीवर विराजमान झाले, पण लोक मात्र कीर्ती जी गात होते ती गतकाळाची गात होती, पांडवांच्या वैभवाची गात होती, अर्जुनाच्या पराक्रमाची गात होती, युधिष्ठिराच्या धर्मनीतीची गात होती, विदुर काकांची नीती धर्म ते सांगत होते, भगवान श्रीकृष्णांनी केलेली मदत, सर्व लोकांच्या मुखामध्ये हे होतं. तुम्हाला माहिती असेल नसेल, पण मला माहिती आहे. माझ्या बालपणी भारत स्वतंत्र झाला, मला ते भाग्य पाहायला मिळालं नाही. पण जी पिढी माझ्याबरोबर होती, मागची पिढी, ते नेहमीच म्हणतात आणि आताही आपण म्हणतो, मागचा काळ चांगला होता, मागचा काळ चांगला होता. आपण त्या काळाची कीर्ती गातो. तशी इथे हस्तिनापुरामध्ये ही जी जनता आहे ती मागच्या काळाची कीर्ती गाते आहे. आणि हे सर्व राजा परीक्षित ऐकतो आहे आणि आपल्याला त्याच्या पद्धतीचं राज्य निर्माण केलं पाहिजे असा संकल्प तो मनामध्ये दृढ करीत आहे. आपल्या राज्यालाही लोक का चांगलं म्हणतील, तर हे जे थोर पुरुष होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, त्यांच्या समा आपण व्हावे हा जसा पडे बोध करा. आपणही पाहतो गतकाळात झालेले मोठमोठ्या पदावर पोचलेले लालबहादूर शास्त्रींसारखं नाव लोक मोठ्या आदराने घेतात. उच्च पदावर राहून सुद्धा कुठल्याही वैभवाने ते लिप्त झाले नाही. आयुष्य या देशाच्या, या जनतेच्या सेवेसाठी अर्पण करून दिलं. अनेक स्वातंत्र्य सैनिक होते, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, बाबू चित्तरंजन दास, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कितीतरी नावं घ्यावी. सुभाषचंद्र बोस यांची नावं निघतात. आणि हीच आपली आदर्श आहेत. यांच्याकडे पाहूनच आपण जगलं पाहिजे. आणि ही नव राष्ट्राची निर्मिती केली पाहिजे. ती माय धन्य होईल.
तेव्हा ही ही मातृभूमी नवहिंद युगाचे तुम्हीच शिल्पकार. आता जो जो या देशात आहे तो तो या देशाचा शिल्पकार आहे. देशाला कधी लुटू नका, समाजाला लुटू नका, आपल्या बंधू बांधवांना लुटू नका, कारण एक दिवशी आपण हे सर्व सोडून जाणार आहोत. आपण कितीही मोठ्या पदावर पोहोचू, कितीही मोठ्या पदावर जाऊ, परंतु अनेक सामान्य जीव आहेत, त्यांचीही आठवण ठेवा. एका ठिकाणी मी वाचलं होतं, बेशक आसमान तुम्हारा है, बेशक आसमान तुम्हारा है, पर इतनी भी उड़ान ना लेना, इतनी भी उड़ान ना लेना कि जमीन पर के लोगों की नजर आप तक पहुंच भी ना सके. उडा, खूप मोठी व्हा, पण जमिनीवरच्या लोकांची नजर तुमच्यापर्यंत कमीत कमी पोहोचली पाहिजे. त्याच्या नजरेच्या कक्षेच्या बाहेर निघून जाऊ नका. या मातीशी जोडलेले राहा. हाच संदेश भागवतकार आपल्याला देत आहे. धर्मराजासारखं राज्य राजा परीक्षिताने सुरू केलं. त्यांचा पुत्राला तर ते राज्याची प्राप्तीचा योग आला नाही, पण हा नातू आता राज्य करतो आहे. आणि हस्तिनापुराला पुन्हा एकदा जाणे राम राज्य कायवनी अम्माची, धरणे धरी पिक गाई ओळल्यामशी, राम वेळो वेळा मी गाऊ ओविये, राम वेळो वेळा मी गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाई, राम वेळो वेळा मी गाऊ ओविये. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. नमो नारायण, नमो नारायण. गंगा माता की जय, भारत माता की जय.